नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये। तर आज आहे संकष्टी, त्यामुळे सकाळी सकाळी मी चालली आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये। सो देवाच्या आशीर्वादाने इस दिवसाची सुरुवात करते। चलो, जाता जाता जिजूंना क्लासवरती लॅपटॉप पण द्यायचा आहे। सो पहिल्यांदा अकॅडमीवरती चालली आहे आणि तिथे लॅपटॉप वगैरे देऊन मग त्यानंतर मंदिरात जाणार आहे। तिथे जिजूंना लॅपटॉप वगैरे दिलाय आणि आता चलो मंदिरात जाऊया। गणपती बाप्पाचं अजून इथे चेहरा वगैरे झाकलेला आहे, कारण जस्टच गणेशोत्सव झालेला आहे, त्यामुळे बहुतेक झाकून ठेवलेलं आहे। ठीक आहे, इथूनच दर्शन घेऊयात आपण बाप्पाचं। तर इकडे मस्तपैकी मसाले भात तयार झालेला आहे व्हेजवाल्यांचा आणि मी बनवतेय आमच्यासाठी बटाटा, म्हणजे माझी आणि जिजूंची संकष्टी असते आणि शक्यतो शाबू वगैरे नाहीच खाता मी उपवासाला। सो बटाटे उकडून त्याची छानपैकी भाजी बनवते मी। सो ते बनवायचं, बटाटे वगैरे आता उकडून घेतले। आधी मी शेंगदाणे भाजून घेतले आणि भाजल्यानंतर परत त्याच्यात थोडंसं तेल टाकून छानपैकी त्याला असं तळल्यासारखे करून घ्यायचे। त्याच्यासाठी मी वापरते डायझनचं ऑलिव्ह ऑइल। आता मी ऑलिव्ह ऑइलच वापरायला सुरुवात केली आहे सगळ्या भाज्यांमध्ये वगैरे। आणि माझा बटाटा तयार झालेला आहे। मी उपवासाला मोस्ट ऑफ असा बटाटाच खाते नेहमी, मला आवडतो पण खूप जास्त बटाटा। मस्तपैकी बटाटा वगैरे बनवून खाऊन वगैरे घेतले आता ते। आणि माझ्या चेहऱ्याची सध्या अवस्था तर इतकी बेकार झाली आहे ना, सतत धावपळ सुरू आहे, बाहेर फिरणं वगैरे चालू आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या चेहऱ्यावरती असे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स खूप झालेत। आणि खूप दिवस झाले मी काही क्लीनअप वगैरे पण नाही केलं, कारण मी ज्या पार्लरला जाते त्या काकीची तब्येतच ठीक नाहीये। सो मला तिथे तर जाणं झालंच नाही, त्यामुळे आज थोडंसं सेल्फ केअर करायचं आहे मला। तर तेच आता तुम्हाला पण दाखवते, चला। सो आज मी माझं क्लीनअप घरीच करते। तर सगळ्यात पहिल्यांदा क्लिन्झिंग मिल्कने मी फेस क्लीन करून घेते। आणि आता मी स्क्रब करते। पहिल्यांदा थोडंसं पाण्याने ओला करून घेते आणि मग त्याच्यावरती स्क्रब अप्लाय करते। मानेला पण थोडा अप्लाय करते। सो आता स्क्रब करून फेस वॉश वगैरे करून घेतलाय आणि आता मला द्यायचंय फेसला स्टीम। आतापर्यंत मी पातेल्यातच पाणी गरम करायची आणि टॉवेल घेऊन त्यानेच वाफ घ्यायचे, पण ते प्रॉपर फेसला मिळत नव्हतं। आणि त्याचबरोबर काय व्हायचं की कधी कधी एकदमच जास्त वाफ वगैरे यायची, त्याचं असं बर्निंग व्हायचं। म्हणून मी आता मागवलेलं आहे त्यासाठी हे फेशियल स्टीमर, जे की आगारोचं आहे। आणि आता याचं मी तुम्हाला ऍप्लिकेशन पण करून दाखवणार आहे। तर यामध्ये आहे हे स्टीमर, ते जसं की आपण झाडांना पाणी देतो तेव्हा असतं ना, तशा भांड्यासारखं दिसतंय हे कॉटन पॅड्स वगैरे आहेत, म्हणजे आपल्याला जर का स्टीम घेताना कधी कधी आपण असं मेडिसिन वगैरे टाकून पण घेतो ना, तर ते याच्यावरती आपण ठेवू शकतो। त्यानंतर हे वॉटर टँक आहे, याच्यामध्ये पाणी भरायचं आपल्याला स्टीमसाठी आणि हे त्याच्यावरती ठेवायचं। आणि याच्यामध्ये युजर मॅन्युअल पण दिलेलं आहे, हे यूज वगैरे कसं करायचं त्याचे इन्स्ट्रक्शन्स आहेत याच्यामध्ये। हा जो वॉटर टँक दिलाय ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि एकदम प्युअर, मला तर वाटतं प्युरिफायरचं वगैरेच पाणी तुम्ही त्याच्यामध्ये भरा, कारण आपलं जे नळाचं पाणी असतं त्याच्यामध्ये क्षार वगैरे असतात, सो आयन्स असतात, तर त्याचा डेंजर नको म्हणून मी तर पिण्याचं जे प्युरिफाईड वॉटर आहे तेच यूज करते। त्यानंतर इथं इन्सर्ट करून टाकायचं बघा ते। हे याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आणि हे प्लगला लावायचं। हे आता ऑन झालेलं आहे, फक्त आता स्टीम यायला अजून एक 30 सेकंद थांबावं लागेल। आणि बघा आता स्टीम यायला सुरुवात झालेली आहे। आता मी फेसवरती घेते। सो बघा स्टीम घेऊन झालंय आता आणि आता मी व्हाईट हेड्स वगैरे क्लीन करणार आहे।
व्हाईट हेड्स वगैरे पण काढून झालेले आहेत आणि आता मी लावते पिल ऑफ मास्क. आणि ही बघा मी भूत बनून बसलेली आहे. सो आता हे सुकल्यानंतर काढूया. पॅक काढून घेतलेला आहे मी, म्हणजे तो होता पिल ऑफ मास्क. त्याने एकदम अशी सॉफ्ट मऊ मऊ अशी स्किन झाली आहे. पण आता सगळे पोर्स ओपन झालेत. आता मी लावतीये फेस पॅक. आणि हे सगळं यूज वगैरे करून झालं की हे व्यवस्थित रिमूव्ह करून ठेवायचं आहे वॉटर टँक. आणि याच्यामधलं वॉटर पण रिमूव्ह करायचं. आणि बघा माझा फेस आता किती ग्लो करतोय. मी ओव्हरऑल क्लीनअप वगैरे झाल्यानंतर आता मेकअप केलेला आहे, कारण मला एक शूट करायचं होतं. सो फेस आता बघा, कारण खूप जास्त मला व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स आणि पिंपल वगैरे पण आलेले. मला याच्यामध्ये सगळ्यात जास्त हेल्प मिळाली ती या ॲगरोच्या फेशियल स्टीमरने. कारण जेव्हा मी पातेल्यात पाणी घेऊन वगैरे त्या गरम पाण्याची वाफ घेत होते, त्याच्यामध्ये टाइमच खूप जायचा. कधी कधी असं एकदम फेस खाली करता चटका बसायचा. सो या सगळ्या गोष्टी याच्यामुळे माझे सॉल्व्ह झालेले आहेत. त्यामुळे मला तर हे प्रोडक्ट खूप जास्त आवडले. आपण हेअर्सवरती सुद्धा याच्यामधून स्टीम घेऊ शकतो. त्याचबरोबर जेव्हा आजारी असेल तेव्हा पण आपल्याला वाफ घ्यायची असते, तर ते सुद्धा याच्यामुळे करू शकतो. सो मला हे प्रोडक्ट खूप जास्त आवडलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा मी हे नक्की सजेस्ट करेन. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेकआउट करा. आणि एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट आहे, त्यामुळे दिस इज जस्ट वर्थ इट. आणि आता मला थोडंसं शूट करायचं आहे. खूप दिवस झाले छान फोटोशूट वगैरे केलेलं नव्हतं, तर ते करायचं आहे. आणि त्यासाठीच आज एवढं दिवसभर आटापिटा केलेला आहे मी. आणि त्याचबरोबर आज संकष्टी सुद्धा आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा काहीतरी खाऊन घेणार आहे. आता खाऊन नाही म्हणू शकत, आता चहाच पिणं हा ऑप्शन आहे. आणि संकष्टी स्पेशल आमच्यात बनवलेत उकडीचे मोदक, म्हणजे आता बनवायला ठेवले. आणि इकडे तांदळाची भाकरी बनवली आज. आणि इकडे मोदक पण तयार झालेले आहेत. इथं हा उंदीर मोदक चोरी करायला आलाय, आहे ना उंदरा? सो अशा पद्धतीने आजचा दिवस माझा खूपच छान स्पेंड झालेला आहे. थोडा हेक्टिक पण झाला, कारण मला शूट वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण जे क्लीनअप वगैरे केलं, जरा स्वतःचं सेल्फ केअर केलं, त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स पण फील होतंय. आणि चेहरा बघा माझा जरासा आता टवटवीत दिसतोय, त्यामुळे ते एक बरं वाटतंय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.